येलदरी धरणाची खालावती पातळी मराठवाड्याच्या लाईफलाईनचा श्वास कोंडतोय। वाढत्या उन्हाच्या झळांनी बाष्पीभवन वाढले। आठवडाभरात पाणीसाठ्यात मोठी घट, पाणी बचतीची आणीबाणी। जिंतूर, रामप्रसाद कंठाळे, मराठवाड्याची भाग्यरेखा आणि परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांची तहान भागवणारे येलदरी धरण सध्या निसर्गाच्या कोपाचा सामना करत आहे। रणरणत्या उन्हामुळे धरणातील निळाशार पाणीसाठा आता वेगाने आटू लागला असून गेल्या अवघ्या 8 दिवसांत पाण्याची पातळी तब्बल 1.12 मीटरने खाली सरकली आहे। ही घट केवळ आकडेवारी नसून आगामी भीषण पाणीटंचाईची धोक्याची घंटा मानली जात आहे। बाष्पीभवनाचा राक्षस पाणी गिळतोय। एप्रिल महिन्याचा शेवट होत असताना सूर्याचा पारा 40 अंशांच्या पुढे जात आहे। याचा थेट फटका पूर्णा नदीवर वसलेल्या या विस्तीर्ण जलाशयाला बसला आहे। मिळालेल्या आकडेवारीनुसार 8 दिवसांपूर्वीची स्थिती पातळी 458.84 मीटर 65.34% होती। आजची स्थिती पातळी 457.72 मीटरवर 64.2% आली आहे। एकीकडे शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू असतानाच दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनाने इव्हॅपोरेशन प्रशासनाची चिंता वाढवली आहे। शेती आणि पिण्याच्या पाण्यावर टांगती तलवार। येलदरी धरण हे केवळ जलविद्युत निर्मितीचे केंद्र नाही तर हजारो हेक्टर जमिनीला हिरवाई देणारा स्रोत आहे। मात्र पाणीसाठा 64% खाली आल्याने रब्बीच्या शेवटच्या टप्प्यातील पिकांना आणि आगामी उन्हाळी पिकांना पाणी पुरवताना प्रशासनाची दमछाक होणार आहे। धरणावर अवलंबून असलेल्या शेकडो गावांच्या नळ योजनांवरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठळक वैशिष्ट्ये: येलदरी धरण 1 दृष्टिक्षेप स्थापना 1968 मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण। क्षमता 703 दशलक्ष घनमीटर MCM। लाभक्षेत्र परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हा। आता वेळ आहे थेंब थेंब बचतीची। धरण आटत असतानाच स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे। पाणी वाया घालवणे म्हणजे भविष्यातील संकट ओढवून घेणे होय, असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात येत आहे। संपादकीय मत: निसर्ग आपले काम करत आहे, पण माणूस म्हणून आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकतो। येलदरीच्या पाणीसाठ्यातील ही घट आपल्याला सावध करण्यासाठी पुरेशी आहे।